चोपडा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संभाजी सोनवणे अळावकर हे आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आज चोपडा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये ते उभे राहिले, नेमकं त्यांचं राहण्याचं कारण काय आहे, का त्यांना निवडणुकीमध्ये उभं राहावंसं वाटलं, सविस्तर चर्चा आपण आज त्यांच्यासोबत करणार आहोत। एकता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। जय महाराष्ट्र। संभाजी सोनवणे अळावकर आपला आवडता उमेदवार। आपण चोपडा विधानसभा मतदारसंघ मध्ये आपण उभे आहात, नेमकं कारण काय वाटलं आपल्याला उभं राहण्याचं? कसं आहे, गेल्या खूप वर्षापासून मी बघतोय आणि ज्या हिशोबाने म्हणत असेल की डेव्हलपमेंट चालू आहे, तर डेव्हलपमेंट जसं पाहिजे तसं चोपडा तालुक्याला डेव्हलपमेंट नाही आहे, वास्तविक व्हायला पाहिजे। कारण का हा एक एसटी कॅटेगरी रिझर्वेशन विधानसभा असल्यामुळे याचा स्कोप आणि याचं डेव्हलपमेंट चांगलं व्हायला पाहिजे। ज्या हिशोबाने सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं जे काही निधी उपलब्ध असतो त्याचा पाहिजे तेवढा जो उपयोग म्हणा किंवा त्याचा यूज म्हणा तो काही तेवढा झालेला नाही। आणि इथल्या लोकांच्या जो नजर येते फक्त बॅनरवरती फक्त विकास दिसतो। तिथं रोड आता तुम्ही प्रचार गावागावात जातोय तर तिथं रोड पूर्ण खराब आहे। मला असं वाटतं की चोपडा तालुक्यामध्ये आतापर्यंत विकास हा झालेला नाही। गेल्या 10 वर्षापासून तुम्ही म्हणा तर आधी झालेला नाहीये। इथल्या काही सुधारणा म्हणा किंवा इथलं जे काही टेक्स्टाईल्स आहेत ते सगळं सुधारणा पाठवले काही लोकांनी किंवा इथल्या राजकीय लोकांनी अजूनपर्यंत होऊ दिलेला नाही। आणि ते न होऊ द्यायचं कारण काही इथल्या गोरगरिबाला किंवा इथली जे यंग जनरेशन आहे त्यांना पाहिजे रोजगार किंवा पाहिजे तेवढा त्यांना पाठबळ अजूनपर्यंत दिलेलं नाही किंवा त्यांची इच्छाशक्ती नसेल असं मला वाटतंय। आणि त्यामुळे ज्या हिशोबाने मी उमेदवारी लढतोय आपला कपाटाकडनं उमेदवारी अपक्ष उमेदवार तर ती का लढतोय कारण इथल्या चोपडा तालुक्याचा जे लोकांचा जो स्वाभिमान बनला आहे, स्वाभिमानाने म्हणजे खूप चांगलं स्वजन आपण म्हणतो ना, एक हुशार बनला आहे। आणि त्यांचा खूप काही मला कम्युनिकेशन झालं, खूप काही लोकांनी फोन केला की दादा तुम्ही काही करून उभा राहा, तुम्ही मागाय होऊ नका, काही करून तुम्हाला लढायचं ते लढायचं। आणि खूप म्हणजे आतापर्यंत मला वाटतं 30-31 लोकांनी मला आतापर्यंत फोन केला, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, म्हणजे एवढ्या लोकांनी फोन केले, प्रत्येक गावापासून फोन केले। काही लोक अक्षरशः म्हणतात की भूत आम्ही फुकटलो भाऊ, तुम्ही फक्त सगळ्या गोष्टी खूप म्हणजे असा कुठल्या गाव नसेल त्या गावाला मला फोन आला। आपण म्हणत आहात की आपण स्थानिक उमेदवार आहात आणि नागरिक जाणून इच्छितात किंवा समजू शकतात, विचारणा करत आहेत की आपण स्थानिक उमेदवार जरी असले तर आपण कोणत्या गावातून आपण लहानसे मोठे झाले? आमचं मूळ गाव, माझा जो जन्म झाला तो आळाचा झाला, तिथं दुर्गादेवी आमचं घर आहे। आणि त्याच कारणाने मी इथला भूमिपुत्र असल्यामुळे ती मला कुठेतरी संवेदनशीलता वाटली की संपूर्ण तालुक्यात आपल्यामध्ये इथे लोकांनी त्याच्यात जो मतदारसंघ आहे तो उमेदवार चांगला त्याचा डेव्हलपमेंट करतो, रोजगार मिळतो, तिथं पाहिजे एज्युकेशन होतो, आरोग्य होतो। तर असं पाहिजे तो आपण छोटं झालं ते मला कुठंतरी वाटतं की नाही हे मी देऊ शकतो, हे माझं गाव, माझा तालुका आहे, त्या तालुक्याला द्यायचं माझं कर्तव्य। कुठंतरी त्या स्टेटला मी पोहोचलो नाही। मंत्रालय प्रशासन जी माझ्याकडे जी सरकार नीतीमध्ये नेटवर्क खूप चांगलं आहे आणि त्याचा थॉटने, त्याचा पाठबळाने, त्याचा अभ्यासाने, त्याचं मार्गदर्शनाने मी खूप काही पुढे जाऊ शकतो। काही इथलं काही नेटवर्क आहे खूप चांगलं आहे, त्या नेटवर्कच्या माध्यमाने मी चोपडा तालुक्याचा खूप चांगला विकास करू शकतो। जो आतापर्यंत जो दिसतोय विकास होतोय, पण विकास मला तरी माझ्या नजरेत दिसत नाही। आपण चोपडा तालुक्यात आपण स्थानिक मित्र म्हणून आपण आपली ओळख आपण दाखवत आहात। नागरिक म्हणतात की आपण मुंबईला राहत असतात आणि आता आपण निवडणुकीला उभे राहिल्यामुळे आपण या भागात आलात, कसं आपण त्याकडे बघतात? नाही, पहिली गोष्ट मुंबई हा आमचं मूळ गाव अरावद आहे, आमचा आम्ही रहिवासी इथंच आहे। दुसरा विषय की जे रोजीरोटी आता बघा इथे रोजगार नसल्यामुळे मी तिथे गेलो रोजगारासाठी, तर असे कितीतरी माझे बांधव आहेत की काही काही सुरतला गेले, काही पुण्याला गेले, काही इंदोरला गेले, काही अहमदाबादला गेले। तर ही जी अडचण माझ्याबरोबर निर्माण झाली, इतर अजून बांधवांबरोबर ती येणाऱ्या वेळेला निर्माण नको व्हायला पाहिजे।
जर मला इथला जर आधीचे जर स्थानिक आमदार जे होते, जे काही स्थानिक म्हणजे ते इथे निवडून आलेले आमदार आहेत, त्यांनी जर चांगला रोजगार दिला तर मी सुद्धा तिथे गेलो नसतो. तर कोणी माणूस आपला जी मातृभूमीशी लहान दिलेली असते, माणूस कधी आपली मातृभूमी कोणाची इच्छा असते कोणी गोष्ट. आणि कुठेतरी जरी माणूस गेला शेवटी माणसाला वाटतं की नाही माझं एक कर्मभूमी आहे, जी मातृभूमी जिथं माझा जन्म झाला तिथं काहीतरी करायची इच्छा असते, जी आजपर्यंत इथं झालेलं मला कुठेतरी तिची कोकण करू शकतो. जे माझं सर्कल आहे चांगलं नेटवर्क आहे, त्या गोष्टीने आपल्याला जो विकास इथं येईल त्या दिवसाला मला द्यायचं आहे, त्यांना पाहिजे एज्युकेशन द्यायचं आहे. इथला जो छोटासा जो त्याला स्टुडंट आहे तो जळगाव झाला. सध्या तरुणांना हाताला काम नाहीये, बेरोजगारी खूप वाढलेली आहे चोपडा तालुक्यामध्ये. नेमकं आपण जर निवडून आलात तर नेमकं कसं प्रकारे आपण ही बेरोजगारी दूर करणार? पहिली गोष्ट इथं इंडस्ट्रीसाठी सगळं महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघायला गेलात तर एक हा रिजनल विधानसभा असल्यामुळे याला पाठबळ खूप असतं आणि चांगलं असतं उद्योजकांसाठी. फक्त पाहिजे ती मानसिकता पाहिजे, जी करण्याची ताकद पाहिजे, की काय करायचं असतं. तर त्याचा जो काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो गाभा असतो उद्योगधंद्याचा, जो रिझर्व असतो, जो टेक्सटाईल असू द्या, तुमचं फार्मास्युटिकल असू द्या, एज्युकेशन असू द्या, किंवा ग्रीनरी एज्युकेशन असू द्या, किंवा तुमचं नॅचरली जी काही शेती आहे त्या शेतीला पाहिजे तेवढं पाठबळ हा मुबलक जो करतो आपण की तो पैशावर असतो आणि हा पैसा इथं अवेलेबल असतो. त्या पैशाच्या जोरावर आपण पाहिजे तेवढं डेव्हलपमेंट करू शकतो आणि त्यातलं ते नॉलेज असलं पाहिजे आणि आपण चांगला उद्योग देऊ शकतो. कारण इथले जे काही तुम्ही उद्योग इथं जे आणणार त्यांना सबसिडी असते, सबसिडी मिळते, इथं टॅक्स फ्री मिळतो, त्यांना टॅक्समध्ये बेनिफिट मिळतो. तर ती अपॉर्च्युनिटी आपण द्यायची असते, ती निर्माण करायची असते. त्यानुसार त्यातलं ते तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, त्यातली तुमची कामं करायची पद्धत असली पाहिजे आणि सर्व लोकांना सोबत घेऊन केलं तर तुम्हाला जिथं 10 किलो होतं तिथं आपण 2 लोक मिळून आपण तिथं मी माझी कॅपॅसिटी 50 किलो करायची तर मी तुम्हाला सोबत घेऊन मी 1 क्विंटल वजन करू शकतो 50. जर सर्वांना जर आपण घेऊन चालतो तर चांगलं चोपड्या सारखं आपण वातावरण चांगलं आपण डेव्हलपमेंट करू शकतो, चांगल्या पद्धतीने झाडावर नेऊ शकतो. शेतकऱ्यांच्या खूप समस्या आहेत या चोपडा तालुक्यामध्ये, चोपडा मतदारसंघामध्ये. आपण कशा या सोडवणार आहात भविष्यात? सॉरी, चोपडा मतदारसंघामध्ये शेतकरी जे आहेत वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत, त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आपण कशा प्रकारे सोडवणार आहात? आता पहिले तर समस्या इथं आहे की संपूर्ण शेतकऱ्यांना इथं आपण डीपी म्हणतो, जे ट्रान्सफॉर्मर म्हणतात MSCBचा, त्या डीपीचा सर्वात जास्त प्रॉब्लेम येत आहे की नाईटला संपूर्ण टोटल शेतकरी म्हणजे माझा जन्म झाल्यापासून जेव्हापासून मला कळालं तेव्हापासून शेतकरी इथं रात्रीच पाणी भरायला जातो, आजपर्यंत दिवसा गेला नाही अजून तरी मला असं दिसत आहे. तर त्या रात्री गेल्याने काय असतं तर पाणी थोडं तो त्याची झोप होत नाही आणि त्याच्यावर त्यांची शुगर वाढते, खूप काही त्यांना आजार निर्माण होतात. तर या खूप काही गोष्टी आहेत. मेन दुसरा तर ह्या डीपीचा सर्वात पहिले ट्रान्सफॉर्मरचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यानंतर तुमचं जी काही बी बियाणं असतं ते प्रॉपर मिळत आहे की नाही त्याच्यावर एक हब असतं जे त्याला शेतकरीचं एक सपोर्टिंग नेटवर्क म्हणतो आपण त्याला, ते त्यांना मार्गदर्शन करतात. जे आज बारामतीला चालू आहे, जे टोटली त्या तालुक्याचं शेतकरी जेवढं वर्ग आहे त्यांच्या पाठबळासाठी बारामतीला एक स्पेशल डिपार्टमेंट आहे. टोटल शेतकरी वर्गामध्ये 4 वर्गामध्ये डिवाइड केले जातात. त्यांनी जिल्हा घोषित करून घेतला, एक लोकसभा असेल तर तसं आपण इथं निर्माण करू. त्याच्यामध्ये शेतकरीला मिळत पाहिजे ट्रान्सफॉर्मर, जे शेत रस्ता म्हणतो आपण, जे ह्या शेताला पाठीमागचं जे शेत असतं एक मेन रोड गेलेला असतो, त्या आता शेताला रस्ता असतो, तो रस्ता आपण देणार आहोत. आपण ते सहमतीने घेणार आहोत की बाबा प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, जेणे की तो मागच्या शेतकऱ्याला पण त्याचा उपयोग होईल, या शेतकऱ्याला पण उपयोग होईल. कारण काय आज बैलगाडी खूप कमी झाली, लोक आता बाईक असते, गाडी असते, किक मार्गी जातो, तर ती गाडी प्रॉपर त्या शेतापर्यंत जायला पाहिजे, तो आपण रस्ता निर्माण करणार आहोत. त्याच्यानंतर बी बियाणं ते प्रॉपर आहे की नाही, त्या बी बियाणं जरी त्याच्याकडे बी बियाणं घ्यायसाठी पैसा आहे की नाही, त्या बँकेमध्ये त्याला कसं त्याला पाठबळ देत आहे, त्याला कसं लोन देत आहे, लोन मिळतं हे गव्हर्नमेंट देतं, विचार गव्हर्नमेंट कुठल्या वरून खूप काही देतं, पण ते प्रॉपर इथले स्थानिक जे काही असते ते लोक त्या शेतकऱ्याला मिळून देत नाही. ते प्रॉपर त्याला कसं मिळेल, त्याला त्याचा प्रॉपर सबसिडीमध्ये त्याचा नियममध्ये त्याला किती बसवता येईल, त्याला किती देता येईल, हे कधी करतं की एवढं लोन झालं. जर कधी कोणतरी कपडा ओपन केला तर माहिती पडतं अरे यार एवढं लोन यायचं शेतकरी ओपन त्यांना कळतही नाही की त्या सरकारने कुठला शेरा मारला आहे किंवा किती बोजा आहे हे कोणालाही माहिती नाही. जर त्याचा इम्प्लिमेंटेशन पण चोपडा तालुक्यामध्ये जे रस्ते आहेत पूर्ण खड्डेमय हे झालेले आहेत, आपण बघत आहात.
कसं आपण याकडे बघतात? तर चोपडा तालुक्यात गेल्या 10 वर्षापासून तर लोकांचा बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून मी म्हणत असं तुम्ही बघतात लाईव्ह संपूर्ण तालुका बघतोय. इथला विकास फक्त बॅनरवरती झालेला आहे. बाकी रोड खड्डे कुठे गेला तर तिथं अर्ध्या घंटा पोहोचवलं तिथं 2-3 घंटे लागतात. तर एवढा रोडचं संपूर्ण तालुक्यामध्ये रोड पूर्ण खराब झालेला आहे. आणि ते म्हणतात की एक बॅनर संपूर्ण तालुक्यामध्ये लागलं जातं. काम 1-2 किलोमीटरचं घेतलं जातं, पण ते बॅनर संपूर्ण तालुक्यामध्ये लावले जातात. त्यामुळे आता तो विकास फक्त बॅनरवरच झाला आहे. प्रत्यक्षात विकास हा झालेला नाही असं तुमचं मत? नाही, बिलकुल विकास झालेला नाही. विकास झाल्याचा तर इथला रोड आता तुम्हाला यायला किती वेळ लागला? तर विकास झालेलाच नाही. रोड बनला म्हणून काही विकास होते? बनला तर नाहीच आहे, विकास नाहीच आहे. पण रोड म्हणून विकास नाही म्हणतो त्याला. विकास इथला तुम्ही जे काही चहूबाजूने विकास करण्याचा प्रयत्न केला म्हणजे विकास हा होत असतो. विकास कसा असतं? पहिले तुमचं पहिला स्टेजला की तुमचं मेन फिटनेस आहे, तुमचं आरोग्य. सेकंड तुमचं जो कोणी गोरगरीब आहे त्याला पाठवण प्रॉपर मिळतं का नाही, किंवा अन्न वसुलीवर आपण या 4 गोष्टी म्हणतो. त्याच्यानंतर एज्युकेशन येतं. या एज्युकेशन नंतर हे काही आपण म्हणतो एज्युकेशन आहे त्याला प्रॉपर रोजगार मिळतो की नाही, तिथला डेव्हलपमेंट आपण त्याला पाठबळ देतो की नाही. जर एखादा कोणी टेक्नॉलॉजी शिकलं आहे तर त्याला टेक्नॉलॉजी आपण काय पाठबळ देतोय, की त्याला उद्योगधंदे काही प्रोडक्ट देतोय का? तर अजूनपर्यंत गेल्या 30-40 वर्षामध्ये कोणीही दिलं नाही. काही लोकांना एवढे म्हटले की 100 मुलं उभी आली आणि त्याला उद्योगधंद्यामध्ये आम्ही उतरवलं, असं कुठेही झालं नाही. किंवा चला मग ह्या टेक्नॉलॉजी घेऊन 10 लोक आली की 10 लोकांना कोणी पाठबळ दिला का उद्योगाला? किंवा चला मग इथली मुलं कुठेतरी गेली का त्यांना काहीतरी प्रोत्साहन दिलं का, किंवा त्यांना सबसिडी दिली का, किंवा त्यांना एज्युकेशनसाठी काही सपोर्ट केला का? असं काही झालेलं नाही. आतापर्यंत चोपडा तालुक्यामध्ये कोणताच विकास हा झालेला नाहीये तसं तुम्ही तुमचं मत आहे? इथले लोकांनी अजूनपर्यंत विकास होऊच दिला नाही. याचं कारण काय? इथल्या लोकांना यांना मोठं होऊ द्यायचं नाही. हे जेवढी राजकीय लोकांनी यांनी इथले उद्योगधंदे उलट सुरतला पाठवले. काही आता रिसर्च नाही करतो बाबा इथले उद्योगधंदे शिरपूरला पाठवले. जबकि तो भी एसटी रिझर्व आहे, हा पण एसटी रिझर्व आहे. सबसिडी तिथेही मिळते, इथेही मिळते. पण इथल्या लोकांना रोजगार द्यायची मानसिकता नाही. आणि ते रोजगार द्यायसाठी त्यांना पहिली गोष्ट त्यातलं नॉलेज असलं पाहिजे. त्या कसं त्या निर्माण करता येईल, त्या लोकांकडे कसं पोहोचेल ही तुमची मनातली इच्छाशक्ती असली पाहिजे. बाकी काही लोकांनी गेले किती वर्ष मिळालं, 4-5 वर्ष दिले, 2-2 वर्ष दिले, पण त्यांनी विकास केलेला नाही. त्यांनी स्वतःचा विकास केला. इथं साधं तुमचा रस्ते पाणी सोडा, साधं तुमचं जे बाथरूमचं जे पाणी होतं त्याचा ड्रेनेज अजून निघाला नाही, पाणी मुबलक नाही. इथं 8-8 दिवसांनी पाणी मिळतं. तर ही खूप अडचणी आहेत. म्हणजे एवढ्या तरी अडचणी ज्या तापी लिहिलं इथून 10-12-15 किलोमीटरचा वरती 15 पण नसेल, त्याच्या बाजूला एवढं लाखो लिटर पाणी वाहून जातं. आणि बाजूला लोक म्हणजे आपण म्हणतो ना चिमणीखाली अंधार, अशी गोष्ट झालेली. म्हणजे बाजूला एवढं पाणी निघून जाते आणि बाजूच्या लोकांना 8-8 दिवसात पाणी मिळते. सांगण्याचा हेतू असा आहे तुमचा की चोपडा तालुका विधानसभा मतदारसंघाचं ब्लू प्रिंट ही आपण तयार केलेली आहे. पूर्ण आराखडा पूर्ण कशा प्रकारे आपण निवडून आलात तर ते आपण त्यावर अंमलबजावणी करणार असंच आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहात. माझ्याकडे आमचं संभाजी राजे शैक्षणिक संस्था आहे. त्या शैक्षणिक अंडरमध्ये मी पुढच्या वर्षापासून येणार होतो. इथं नशिबाने एक जनतेच्या आशीर्वादाने मला म्हणजे उमेदवारी माझीच होती, पण ती काही कारणास्तव मला अपक्ष फॉर्म भरावा लागला आणि आपलं चिन्ह कपाट आहे. तर त्यामुळे नाव पण माझं ऑलरेडी आमच्याकडे सर्व काही ब्ल्यूप्रिंट रेडी आहे. ब्ल्यूप्रिंट नाही बोलणार मी त्याला, माझ्याकडे माइंड सेट आहे पूर्ण आमचा की आम्हाला काय करायचं. आणि ते जी माझ्याकडे जेवढे सर्कल आहे त्यांनाही आम्ही ऑलरेडी प्रेझेंट केलं की आपल्याला येणारा 5 वर्षामध्ये काय करायचं. आमच्याकडे एज्युकेशनसाठी आम्ही नर्सिंगपासून तो टोटल एज्युकेशन आम्ही देणार आहोत. आणि खूप मुबलक म्हणजे जे काही डोनेशन वगैरे असं असतं असा काही प्रकार नसणार. हा पहिली चोपडा तालुक्याच्या लोकांसाठी फर्स्ट KG पासून तर पूर्ण एज्युकेशन हे आपण इथं चोपड्यामध्ये देणार. इथला मुलगा कुठेही जळगाव जाणार नाही. हा झाला एज्युकेशनचा भाग. दुसरा, इथं जो जॉब आहे ते जॉब आपण निर्माण करणार. त्या शेतीमध्ये हा वेगळा पार्ट आहे, टेक्स्टाईलमध्ये हा वेगळा पार्ट आहे. इथला IT झोन आपण जे इंजिनिअरिंग पार्ट म्हणतो तो वेगळा पार्ट आहे. अशा 4 कॅटेगरीमध्ये उद्योगधंदा आहे. आणि 5वा कॅटेगरी जो इथं गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटने रिझर्वेशन दिलेलं आहे की इथं सातपुडा प्रोडक्टमध्ये आयुर्वेदिक
वनस्पती आहे. त्या वनस्पती खूप काही बाहेर ठिकाणी ती आपल्या सातपुडामध्ये जी कुठेही नाही आहे त्याचं वेगळं आपण हब निर्माण करू. त्याच्यामध्ये खूप काही त्याचंही मिळणार आहे आणि त्याचा पाठबळ म्हणा किंवा रोजगार निर्माण होणार आहे. पण इथल्या लोकांनाही त्याचा फायदा मिळणार आहे. तर तो वेगळा पाचवा परिणाम आहे जो आपल्या सातपुडामध्ये जो भारतामध्ये कुठेही नाही आहे. ती वनस्पती खूप महत्त्वाची वनस्पती. तर उद्योगधंदा आणण्यासाठी कसं तुमची मानसिकता असली पाहिजे आणि करायची इच्छाशक्ती असली पाहिजे. जसं रोड म्हणून जसं आपण तुम्हाला रोड म्हणून विकास तर होतच नाही आहे. तर काय ते बॅनरवर दिसलं बाकी दुसरं काय नाही. तर आता लोकांना चालवणं जाणं सोचन आहे आणि चोपडा तालुक्याची जी जनता आहे ती स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमान जनताला चांगलं करत आहे की कुणाला निवडण्याचं आणि कुणाला नाही. चोपडा मतदारसंघामध्ये आपण आता सध्या फिरत आहात, बघत आहात, प्रत्येक गावाला आपण जात आहात त्या ठिकाणी मतं मागण्यासाठी. तर आपल्याला कसा अनुभव येत आहे आता? नाही खरंच मी अपक्ष जे टाकलं तर लोकांचा आग्रहाने टाकलेला आहे आणि खूप लोकांनी मला सपोर्ट दिला आहे. मायबाप जनता मी त्यांचा खरंच मनापासून आभार यांनी मला जर संधी दिली 5 वर्षाची तर मी त्या 5 वर्षाच्या संधीचं सोनं बनवणार आहे. आणि दुसरी गोष्ट की विकास जे आहे आपला जो 5 वर्षामध्ये पुन्हा तुम्ही 4-5 वर्ष दिले असेल मला फक्त 5 वर्ष द्या. त्या 5 वर्षामध्ये विकास काय असो हे आपण दाखवणार. निसा रोड म्हणून किंवा म्हणजे रोड दुसरा काही दिसत नाही येतात गोष्ट काहीच नाही. रोड व्यतिरिक्त विकास दुसरा बघितलं नाही की विकास काय असतो आणि रोडही नाही आहे पण विकास खरं काय असतो ते आम्ही दाखवणार आहोत 5 वर्ष. आणि जनताने मला मायबाप जनताही खरंच स्वाभिमान जनता याच्या प्रकारे नशिबा म्हणून मला चोपड्याच्या जनताना माझा इथं जन्म झालेला आहे आणि या गोष्टीसाठी मला सेवा करायची करायची मनापासून माझी इच्छा आहे आणि खूप काही करायची इच्छा आहे. खूप काही करण्याची इच्छाशक्ती आहे आतमधून आणि जे काही सरकार मला मिळालं आहे ते पण चांगलं माझ्यासोबत आहे आणि माझी संपूर्ण समाजाला सोबत घेऊन जायची माझी मनापासून इच्छा आहे. सर्वांना कुठेही जाती करणे मला तो माझ्याकडे तरी नाही. तुमचं एकच लक्ष आहे की चोपडा तालुक्याचा हा विकास. बघा आता आपण म्हणतो ना की मुंबई प्रणालीमध्ये जुन्या प्रणाली माणूस नको आपण एक सिंपल होती. तर कुठंतरी मला वाटलं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लोकसभा हे असो MP असो खासदार असो तो प्रत्येक त्याच्याचं ते गावाशी नाळ जुळली असेल तो त्याला विकास करायची इच्छा. तर मला कुठेतरी आता वाटलं की नाही आता मी माझ्या गावासाठी मी काहीतरी करू शकतो. काहीतरी द्यायची इच्छा झाली काहीतरी करू शकतो का अशी इच्छा मी बारामतीमध्ये गेलो अजून 2-3 जिल्ह्यामध्ये गेलो तिथं त्या लोकांनी त्यांच्या तालुक्यासाठी खूप काही दिलं नाही आणि खूप काही करू शकतो. तर ते कुठेतरी मला एक खणकलं डोक्यामध्ये की साला आपण आपल्या तालुक्यासाठी का नाही देऊ शकतो आपल्या जिल्ह्यासाठी का नाही देऊ शकतो. हे होऊ शकतं जे आजपर्यंत यांना माहीत पण नाही. जे एवढ्या स्कीम आहेत तेवढ्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत खूप काही पॉलिसी जे आपण म्हणजे आपण मुंबईकडे आपण शहरामध्ये राहलात शहरामध्ये आपण राहत आहेत आणि राहत असताना म्हणजे तुम्हाला स्थानिक गाव पातळीवर जे काही नागरिकांना जे समस्या हे भेडसावत असतात त्याचं तुम्हाला एक मनामध्ये जाणीव निर्माण झाली. एक वाटलं की कुठेतरी यांचं वाचा आपण फोडला पाहिजे जनतेचं सेवा करावी म्हणूनच आपण आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. खूप आता मी नेहमी माझं गावाशी नाव जोडलेली आहे आणि गावाकडं फिरतो सोबत लोकांना पक्षाच्या म्हणजे डोळ्यात पाणी येतं की एवढी क्रिटिकल म्हणजे कंडिशन आहे. तर ती कुठंतरी मला ती भरून काढायची आणि कुठंतरी ह्या लेवलला मी आज पोहोचलेलो आहे की मी ताकद आहे माझी की या छोकरांना मी आपण म्हणतो ना चेहरा मोहरा मी बदलू शकतो. म्हणजे भविष्यात हे 5 वर्षामध्ये यांनी लोकांनी मला किती वर्ष पुन्हा दिले पण मी माझ्या या जनतेला मी सांगलं आहे मला फक्त 5 वर्ष 5 वर्षामध्ये बदलून दाखवणार. 5 वर्षांमध्ये मी काय करू शकते लोकांना दिसेल. आतापर्यंत 10 वर्ष झाले नागरिकांनी ज्यांना निवडून दिलं पण नागरिक म्हणतात की विकास हा झालाच नाही. काय म्हणतो मला 10 वर्ष 4-5 वर्ष मी असं म्हणाले मला 10 वर्ष नाही मला फक्त 5 वर्ष द्या. माझी बुद्धी माझं माइंड माझ्याकडे नेटवर्क माझ्याकडे मार्गदर्शन माझ्याकडे वरच्या लेवलला जे माझे संबंध शहराची लोकांचे चांगले संबंध आहेत त्याचा फायदा मी माझ्या तालुक्याला देऊ शकतो. त्याचा फायदा माझा जे यंग जनरेशन माझे गोरगरीब माणसं माझ्या संपूर्ण समाजाला मी देऊ शकतो. त्याच्यामध्ये माझा धनगर बांधव आहे मराठा बांधव आहे संपूर्ण समाज बांधव आहे
जे काही होते कोणी बांधतोय त्यांना आजपर्यंत कोण कासडवीरचं आहे, काही इतर अजून तळवी आहे, भरपूर आहेत भिल्ल समाज, भरपूर लोकांना आजपर्यंत पाहिजे त्या शेता नाही. आज आपण या मुलाखती आपण दिली आज एकता न्यूज चॅनलला, त्या चॅनलच्या माध्यमातून आज तुम्ही आज नागरिकांना काय संदेश देत आहात? माझे हात जोडून माझी चोपडा तालुका जनतेला मनापासून खूप मला आभारी वाटते आणि तुमच्या ताकदीने आणि तुमच्या ज्या आपण म्हणतो सपोर्ट नाही, तुमचा जी इच्छाशक्ती जी तुमचा जे तुमचं मनात आहे त्याच्यात जे तुम्ही मला जे सपोर्ट केला, जी ताकद दिली की माघार न घ्यायसाठी, आज त्यांच्या ताकदीमुळे त्यांचं मनाचं जे एवढे फोन आहेत मला, एवढे लोकांना त्यांच्या अडचणी ऐकून अक्षरशः मला म्हणजे एवढं फेवरलं आणि त्यांनी सांगितलं दादा तुम्हाला काही करून लढायचं आहे, काही करून तुम्हाला लढायचं आहे, बस माघार नाही घ्यायचं. आणि खरंच आज त्या जनतेचा आग्रहाने मला वाटतं 30,000 माझ्याकडे आज रेकॉर्ड आहे, 30,000 मला एवढ्या लोकांनी फोन केले की दादा तुम्हाला काही कोणी निवडून लढायचं. आणि लोकांनी सांगितलं की तुम्ही झाल, दुसरं कोण दिसत नाही. आणि मला खरंच मनापासून एवढं प्रेम आहे माझ्या चोपडा तालुका जनतेसाठी, मला खूप खूप म्हणजे माझ्याकडे शब्द नाही. आणि अक्षरशः मनापासून मी तुमचं एवढं प्रेम म्हणजे अजून मी तुमच्यासाठी खरंच काहीच केलं नाही आहे. आणि मला पुरेसा वेळ पण नाही भेटला, कारण की माझी जी अडचण आहे ती तुम्ही समजू शकाल की पहिले माझी दावेदारी तिकडे होती शिवसेनाकडनं आणि काही कारणासाठी जी काही उमेदवारी ती दुसऱ्याला देण्यात आली. तर मला अपक्षाची तुमच्या सांगण्याकडून मी भरलेलं आहे, त्याचा जनतेचा आशीर्वाद आहे. म्हणजे कानाकोपऱ्यात शिरसाटपासून तर पारिक गलंगी वडदे म्हणजे ह्या टोक त्या टोकापासून संपूर्ण लोकांनी पार पाडलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं दादा तुम्हाला लढायचं आहे. आणि खरंच मायबाप जनतेचं मला 5 वर्ष तुम्ही द्या, ताकदीनं पाठीमागे माझा उभं राहा, एक 5 वर्ष देऊन टाका. तुम्ही जे तुमच्या आग्रहानेच मी म्हणजे लढत आहे, पण अजून ताकद लावा, जेणेकरून आपण कोणी थांबायला नको. आणि ह्या 5 वर्ष द्यायचं मला. 5 वर्षानंतर मी तुम्हाला मला विचारायचं की काय केलं. 5 वर्ष पण नाही म्हणा, एंडिंग नाही होते, तुम्ही मला 2.5 वर्षांनी विचारायचं की मी काय करू शकतो आणि काय केलं. असं नाही म्हणा 5 वर्ष संपून द्या मग विचारा मला, नाही तसं नाही म्हणणार. मला 2.5 वर्षांतर विचारतं ब्रेक लावायची, आपण भेटू परत. आणि प्रत्येक गावागावामध्ये जी ग्रामविकास सभा असते ती प्रत्येक आमदार लावू शकतो, दर महिन्याला तुम्ही लावू शकतो. त्याच्यामध्ये काय विकास होऊ शकतो ती आपण दाखवू शकतो. तर मायबाप जनता खरंच तुमचं जेवढं प्रेम आहे, आज तुमचा मला अभिमान वाटतो. तुमचा लाडका आमदार असं तुम्ही म्हणता, तुमचा लाडका नेता, आमचा लाडका मुलगा संभाजी सोनवणे, तुमचं प्रेम बघून मला खरंच मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. खरंच शब्द नाही माझ्याकडे, डोळ्यात पाणी यायला लागले, पण खरं सांगतो अगदी मनापासून तुम्ही आपल्या कपाटाला भरघोस मताने मला निवडून आणा आणि तुमच्या सेवेसाठी मला एक 5 वर्ष द्या. आणि मग बघा, त्याच्यावर मी म्हणणाने हे करणार, तुम्ही फक्त बघा आणि मी मला सांगा. जय महाराष्ट्र. बघितलं आपण या ठिकाणी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संभाजी सोनवणे अळवकर यांचं आपण मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष चोपडा तालुक्याचा विकास हा कशा प्रकारे झाला आणि मी निवडून आल्यानंतर चोपडा तालुक्याचा विकास हा कसा होणार यावरती एक व्हिजन, यावरती एक माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. नक्कीच तुमचं जे म्हणणं आहे त्या या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जाणारच. आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी संभाजी सोनवणे अळवकर हे सर्वांना विनंती करतायत की येणाऱ्या 20 तारखेला मतदान हे होणार आहे. त्या दिवशी यांचं अनुक्रमांक 8 कपाटावरती नाव यांचं संभाजी सोनवणे अळवकर यांची निशाणी कपाट आहे. या सोनेरी बटन दाबून आपण यांना प्रचंड मतांनी विजयी करावं आणि 5 वर्ष यांना आपल्या सेवेची संधी द्यावी. आणि अजून माझं मी अपक्ष असल्यामुळे माझ्याकडे खरंच म्हणजे पाहिजे तेवढं सैन्यही नाही आणि माझं जी जनता माझी सैन्य, जनता माझी शक्ती आहे. तुम्हाला जे भूत काय लावायचे, काय तुम्हाला वोटिंग काय करायचं ते काय करतं ते करा, कारण की माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मी कुठं काय जाऊ मलाच कळत नाही. कारण की अशा स्टेजला ज्या स्टेजला मला पाऊल उचलावं लागलं त्या वेळेला मला काहीच सुचत नाही आहे. तर मायबाप जनता बघा 5 वर्षाची सेवा द्या फक्त आणि मग बघा मला. तर ते जे काही करतात ते करा आणि भरघोस मताने निवडून आणा. आपली कपाट चिन्ह आपला भूमिपुत्र संभाजी सोनवणे